इंग्लिश शिकून घे भाऊ. काय करत आहेस? व्हॉट आर यू डूइंग? कुठे आहेस? व्हेअर आर यू? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टरी या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो, आणि खूप फंटॅस्टिक टॉपिक आहे. तर मराठी टू इंग्लिश बोलणं आता हेवी नाही तर सिंपल आहे. आजचे सेंटेन्स इतकी इझी आहेत की आत्ताच व्हॉट्सॲपवर वापरायला सुरुवात करशील तुम्ही. तर असली वाक्य आहे की जी की तुम्ही व्हॉट्सॲपवरती यूज करू शकता. व्हॉट्सॲपवरती चॅट करता वेळी तुम्ही यूज करू शकता आणि समोरच्याला दाखवून देऊ शकता की मीही इंग्लिश बोलू शकतो, मीही इंग्लिशमध्ये चॅट करू शकतो, माझ्यात पण कॅपेबिलिटी आहे, माझ्यात पण स्ट्रॉंगनेस आहे, माझ्याकडे पण नॉलेज आहे जे की इंग्लिशमध्ये बोलण्यास तुम्हाला मदत होईल. तर व्हॉट्सॲपवर वापरण्याची इंग्लिश वाक्ये इझी सेंटेन्सेस आपण आज बघणार आहोत. तर चला शिकूया. आता बोलू शकतोस का? आता बोलू शकतोस का तू? हे मराठीतून आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? कॅन यू टॉक नाव? नंतर मेसेज कर, टेक्स्ट मी लेटर. मी आता बिझी आहे, आय ॲम बिझी राईट नाव. लगेच रिप्लाय दे, रिप्लाय क्विकली. मी आत्ता येतो किंवा येते, आय ॲम कमिंग नाव. काही इम्पॉर्टंट आहे का? इट समथिंग इम्पॉर्टंट? मी वाट पाहत आहे, आय ॲम वेटिंग. तुला काय म्हणायचं होतं? व्हॉट डीड यू मीन? सॉरी, मी उशिरा रिप्लाय केलं, सॉरी आय रिप्लायड लेट. नेटवर्क येत नाही, द नेटवर्क इज नॉट वर्किंग. स्क्रीनशॉट पाठव. बहुधा हे वाक्य आपण वापरतो की स्क्रीनशॉट पाठव मला, तर सेंड द स्क्रीनशॉट. ठीक आहे, झालं, ओके डन. ऑनलाईन ये, कम ऑनलाईन. हे बघा, ठीक आहे, झालं, ओके डन. आपण कधी कधी ओके लिहितो फक्त, परंतु ओके नाही आहे, ते ओके वाय डन. मला कळव, लेट मी नो. काही काही अपडेट आहे का? एनी अपडेट? एकदा चेक करून बघ, प्लीज चेक वन्स. मी पाठवलं आहे, आय हॅव सेंट इट. थोडा वेळ थांब, वेट फॉर सम टाईम. त्याबद्दल काळजी करू नकोस, डोंट वरी अबाउट दॅट. मी शक्य तितक्या लवकर कळवीन, आय विल इन्फॉर्म यू ॲज सून ॲज पॉसिबल. मी कॉल करू का? शॅल आय कॉल यू? मला समजलं, आय अंडरस्टूड. खूप खूप धन्यवाद, थँक यू सो मच. तर बघा मित्रांनो, ही जी वाक्य होती ही 25 व्हॉट्सअप सेंटेन्स रोजच्या चॅटिंगमध्ये 100% युजफुल ठरणार. तुम्ही आता हे वापरू शकता, पाहू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना. आणि तुम्हीही पुन्हा पुन्हा बघा आणि व्हॉट्सॲपवरती चॅट करताना इंग्लिशमध्ये चॅट करू शकता. तुम्हाला यातलं कुठलं वाक्य सर्वात आवडलं ते कमेंटमध्ये लिहा. आणि तुमचा आजचा होमवर्क हाच आहे की व्हॉट्सॲपवरती वापरताना इंग्लिश शब्द कोणते वापरले गेले पाहिजे, कोणत्या तुम्ही जो विचार करताय मराठीतून तो इंग्लिशमध्ये कसा तुम्ही वापरणार आहेत ते बघण्यासाठी. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत 25 ॲंग्री टू पोलाईट इंग्लिश सेंटेन्स. राग न दाखवता इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हा मित्रांनो. तर तुम्हाला राग बऱ्याच वेळेस येतो, परंतु राग न दाखवता इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आणि समोरच्याला कसं पटवून द्यायचं, रागीट स्वभावामध्ये सुद्धा इंग्लिश कसं बोलून दाखवायचं हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. धन्यवाद. भेटूया उद्या याच वेळेस एक नवीन टॉपिक घेऊन, राग न दाखवता इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हा व्हिडिओ. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.